हिंगणा तालुक्यात स्त्री शक्तीचा जागर करणारा एक विचार प्रवर्तक सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. नमस्कार, मी अनुराग नंदकिशोर शिंदे. आपण बघत आहात महान्यूज 7. स्त्री काल, आज आणि उद्या या विषयावर आधारित हा कार्यक्रम स्वयंसिद्धा संस्थेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्त्रीच्या कालच्या संघर्षमय वाटचालीपासून आजच्या कर्तृत्वपूर्ण भूमिकेपर्यंत आणि उद्याच्या स्वयंपूर्ण स्वावलंबी स्त्री प्रयत्नाचा सखोल विचार मंथन करण्यात आले. स्वयंसिद्धा संस्थेसोबतच श्री दत्तात्रय सहकारी पतसंस्था आणि शिवाय पब्लिक स्कूल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. प्रस्ताविकात प्रगतीताई कथलकर यांनी आज, काल, उद्याची तुलना करत स्त्री नेतृत्वाची ताकद अधोरेखित केली, तर निलिमा इंगळे यांनी महिलांच्या संघटनातून सामाजिक भान निर्माण करण्यासाठी स्वयंसिद्धा करीत असलेली उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात सौ भावनाताई डरांगे, सौ संगीता आरेकर, माया मांडवकर, पल्लवी वानखेडे, संगीता बोधाडे यांनी स्त्रीच्या बदलत्या भूमिका, शिक्षणाचे महत्व, अन्यायाविरोधातील लढा आणि उद्याच्या स्त्रीची स्वायत्त ओळख यावर सखोल मते मांडली. रचना कनेर यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि संस्कारांची गरज अधोरेखित केली. तर समारोपाप्रसंगी सुप्रसिद्ध कवयित्री रश्मिताई मदनकर यांनी स्त्रीवादाचा अर्थ उलगडत सखे ही प्रभावी कविता सादर केली. एकूणच स्त्री काल, आज आणि उद्या हा कार्यक्रम स्त्री शक्ती, स्वावलंबन, शिक्षण आणि समानतेचा ठोस व प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कल्याणी कापसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशालीताई बाबळे यांनी केले. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7. This video is sponsored by Shivan Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।